नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे मी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता वेदा आणि अथर्व पण निघालेले राहतात. आता वेदा म्हणते अथर्वला की आपण आईला कुठे शोधायचं. तेव्हा अथर्व पण बोलतो, वेदा बाळा, आपल्याला मायाने सांगितलंय ना तिला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, आपण तिला तिथे शोधू. असं म्हणून अथर्व पण इकडे तिकडे ते हॉस्पिटल शोधू लागत असतो. पण वेदा म्हणते, अजून तुम्हाला कसं हॉस्पिटल सापडत नाही बरं, लवकरात लवकर आपण आईपर्यंत पोहोचलं पाहिजे. तेवढ्यात अथर्व पण बोलतो, वेदा बाळा, मला ना मॅपचं काही एक सापडत नाहीये, इथे रेंज नाही, याच्याने मला मॅपवरनं काही एक कळत नाहीये. असं अथर्व पण बोलू लागत असतो. त्याच्याने वेदाला फार तसं टेन्शन आलेलं राहतं. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता इकडे ती हॉस्पिटल बदली नर्स म्हणते, आपण हिला आहे ना डायरेक्टच मारून टाकू, हिला शॉक ट्रीटमेंट द्यायची काय गरज आहे बरं. तेव्हा तिथे एक माणूस पण बोलतो, हिला आपल्याला ना शॉक देऊनच मारलं पाहिजे, मग आपल्याला असं घोषित करता येईल की शॉक देऊनच मेलीये. गिरीबाईंनी तसंच सांगितलेलं, शॉक देऊन मेली असं घोषित करायचं, याच्याकरता आपण हिला शॉक देऊनच मारून टाकू. ते ऐकून मीराला ते एकदम मोठा धक्का लागतो. मीरा बोलते, काय मंजिरीनी, म्हणजे ती नालायक, ती नीच मंजिरी या सगळ्या कारस्थानामध्ये सामील होती, हे मंजिरीनी मुद्दाम केले. म्हणजे मंजिरीला माहितीये की मी अंबिकाशी बोलते, हे मंजिरी मॅडमला कसं काय कळलं बरं. ह्याच विचारामध्ये ती पडलेली राहते. आता तिला कळून चुकलेलं राहतं मंजिरीचे कट कारस्थान, मंजिरीचा खरा चेहरा. आता मंजिरीचा खरा चेहरा समोर आणणार राहते प्रेक्षकांना पहिल्यांदाच मीरा. आता हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता अथर्व पण इकडे तिकडे फार प्रयत्न करू लागत असतो. इथे एक टर्न येतो. आता अथर्व म्हणतो, राईटला का लेफ्टला टर्न मारायचा, कुठे टर्न मारायचा, मला काही एक कळत नाही. मी त्या हॉस्पिटलमध्ये कधीच गेलो नाही, मी त्या रस्त्याने पण कधीच गेलो नाही, मला काही एक माहित नाही. म्हणजे अथर्वला फारच टेन्शन आलेलं राहतं. आता अथर्व एकीकडे टर्न मारून त्या हॉस्पिटलच्या दिशेनेच निघालेला राहतो. फार तो शोधू लागत असतो. इकडे तिकडे फार लोकांना विचारतो, हे हॉस्पिटल कुठे. आता ऐन वेळी प्रेक्षकांना अथर्व त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मीराचा जीव वाचवणार आहे. अथर्व म्हणतो, सोडा मीराला, तुम्हाला मीराला पकडायची काही पण एक गरज नाहीये. तो मीराला सोडून सगळ्यांच्या नाकावर टिचून त्या मीराला डायरेक्टच घरी घेऊन येणार राहतो अथर्व. मीरा घरी आल्यावरती ते मंजिरीचे तर चांगलेच 12 वाजणार आहे, कारण की आता मीराला पण कळून चुकलेलं राहतं ती मंजिरीचा कट कारस्थान, मंजिरीचा खरा चेहरा, कारण की मंजिरीनेच मीराला मारून टाकण्याकरता त्या लोकांना सांगितलेलं राहतं. आता मीरा पुढे मंजिरी बरोबर काय करेल पाहणं फारच रंजक ठरणार आहे, कारण की आता डायरेक्टच मीरा अंबिकाला पण सांगणार आहे, या मंजिरीवरती तुम्ही विश्वास ठेवत होता, ही पण नीच नालायक, ही पण त्या मायाला सामील आहे, हिनीच माझा जीव घ्यायचा आता प्रयत्न केला, तर तुमचा जीव घ्यायचा त्या मायाने प्रयत्न केला आणि माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला तो म्हणजे मंजिरीनी. या दोघी खूप चुकीच्या आहे असं ती बोलणार राहते. आणि अथर्वला पण प्रेक्षकांना आता मीराच्या बोलण्यावरती विश्वास पटणार राहतो. आता अथर्वला मीराच्या बोलण्यावरती विश्वास पटल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय होते पाहणं फारच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.